हा उद्या वर्ष श्राद्ध. जाते की कपडे धुवून आले आताच. झाडाखाली तिकडं काय टाकली वाळायला आणि इथं काय टाकली. मोन्या बसलाय आमचा बस. आणि आता लागली बुक मैत्रिणींना. पोटात कावळं कोकतात इथं. ताई नानी कुठे गेले तुम्ही म्हणता पहिल्यांदा. नानी गेलेत लिमगावला. इथं सांडगे वाळतात इथं आणि आमच्या ताईचं काय चाललंय ती पण दाखवते तिथं. ताईचंच काय करतायत. लाडू शेंगदाण्याचे लाडू. सध्या जरा शेंगदाण्याच्या लाडूला लईच मार्केट आले. थांबा तुम्हाला बाहेर नेऊन दावते कसले असतात आपले लाडू. ते हे आहेत शेंगदाण्याचे लाडू बघू शकता. आम्ही जरा शिकलोय करायला ग मैत्रिणींना. त्यामुळं माणसं ना लगेचच मागतात. खाल्लं 1 किलो की दुसऱ्या किलोची ऑर्डर येते लगेचच. हे असे आहेत. जर माझे कुठल्या ताई साहेबांना पाहिजे असतील तर 250 रुपये किलो राहतात. कुरिअर चार्ज 50 रुपये राहतो. बरं किती राहिला ताई अजून. आता भूक लई लागली. आता मैत्रिणींना ही लाडू खाऊ वाटतोय ग मला. पण काय करायचं. पोट लगेच वाढतंय माझं. नको एक लाडू नाही तर मी वाढली. तर असून त्या इकडं सांडगं वाळते तिकडं सांडगं वाळते. तिकडं मिरची पावडर कुटून ठेवली ती भरायची. पण काल दिवसभर लाईट नव्हती त्याच्यामुळं ताईला म्हणलं आधी ताई लाडूचा कार्यक्रम करून घ्या. अजून डिंकाचे लाडू करायचे. खारीक पावडर करायची म्हणजे खारीक खोबरं ते अजून बारीक करायचं. ह्यातमध्ये खारीक कालची फोडून ठेवलेली हो का. आणि पाऊस येतोय. वल्लय मी तर वल्ली झाली माहिती का. पावसातच कपडे धुवून आली आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ. लता आली मैत्रिणींनो आणि हिथं आमची चालली चहाची पार्टी. तिला म्हणलं बस. तिच्यावर गप्पा मारत मारत माझ्या बेसन पोळ्या झाल्या. आज भरली गणुल्याची शाळा. इथं गणुल्याला चपाती केली आहे इथं आणि ज्वारीची भाकरी पण केली आहे. आणि ही कडक पोळी करायची ह्यांना आणि ही दिदीला आणि गणेशला आणि तात्यांना. तिघाच्या 3 येतं. मला करायचं वेगळं काहीतरी. मला काही डाळीचं चालत नाही जास्त. चला चहा प्यायला. आणि माझी बेस्ट फ्रेंड आली. बेस्ट फ्रेंड 2 दिवस नव्हती. मी तुमच्या घरी आलती पण तू घरी नव्हती. काही संबंध नाही. मोनापेक्षा आम्ही दोघी जवळचे आहे का नाही ग. दीदीची बेस्ट फ्रेंड पण आली बघा. मम्मी मरीन बघ ना. ये सांग तुला गाडी चालू होईल का बाळा. थांब 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 पप्पा येते घेऊन. थांब काय म्हणतील आता. हा बघा लता सकाळ. आणि आम्ही दोघी जणी आता कुठे जाणार आहे. कपडे धुयला. फिराय होय. फिराय जाऊ की जाऊ फिरायला. बघू आता कधी दिवाळी येईल. कपडे धुयला जाणार आहे आम्ही आता दोघी जणी. आता माझा स्वयंपाक झाला सगळा. देवपूजा करायची निघायचं. जाऊ 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 जाऊ. थायलंडला कशाला. थायलंडला मलेशियाला जायचं. आता ही झालं. मलेशिया जर आहेत का नाही लोक समजा कमी झाले ते ऍड करता येत आपल्याला. आता तुमचे दाजी स्टार सिल्वर 10,000 फक्त कमी स्टार सिल्वरला. मैत्रिणींनो दाजीत ना स्टार सिल्वर म्हणजे काय. असं असं उभं राहा सगळ्याला जाऊ. इथं 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 बाय ग मैत्रिणींनो आज शाळा भरली म्हणा माझी. हा अरे माझ्या तोंडात कुठं येतो. इथं राखी उभा सगळ्यांना लांबनं दाखवायचं. अजून आजीपाशी जा. आजीपाशी जा. रतन आजीपाशी आणि घाल गोल येडा घाल. हा हा असं गोल येडा घालून दाव की सगळ्याला. बरं तुळशीला घाल. हा बाय 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 बाय.
आणि सगळ्यांना सांग कुठं चाललाय तू आता बस येडा शाळेत सगळ्याला सांग बाईला म्हणा आणखीन म्हणा शाळेत तू कितवीला गेला शाळेत कितवीला गेला तू अंगणवाडीत गेलं माझं बाळ दाखव पिल्लू वर बघ माझं शोन शाळेत चाललं जा माझं बाळ आमच्या आता काय आणवायला सोडवाय गेलं काय आणवायला सोडवायचं आमचं गरुलं बी गेलं शाळेत फटाकडा किती उडवत होता रात्री आणवाय पण आणून हो फटाकडं उडावलं फटाकडा आणला आमच्यात ना मी बसली बालीच्या इथं सुस्मी पसवगा तुझ्या गणुनी भयानी फटाकडा आणलं उडाला अण्णा मला उडवून द्यात आज वरतीचं दिवाळी येतो होतं आता आणलं पोरांनी उडा पवाय गेला अण्णा त्याला पवाय नेलं आणवायला पवाय नेलं दोघांना पवाय 1:30 वाजता गेलता गणेश रात्री 6:30 वाजता आलाय मग आमच्याच आईला हादलाच नाही अण्णाला म्हणला चल पवाय पवाय गेला अण्णांच्या आणवायला दोघांनी पवून आणली फटाकडे घेतलं आणि बाहेर दारात उडवत बसले आणि आज बेसन पोळी डब्याला नेली आणि चपाती म्हणलं द्या उडवून द्या आता काय पुढच्या वर्षी काय करायचं मग पोरांनी आणलं बाय फटाकडं उडावलं रुबी तिथं बसली बघा उकळाला पाठ देऊनच बसलेली असते बाई माझी कोण उकळाल पाहिजे रुबी तो का माऊ एवढं ॲड्रेस लिहिलं मैत्रिणींनो मांडी घालून बसली होती किती वाजलं तुम्हाला दाखवते आता बरोबर वाजले 4 ही मला ना पॅकिंग सगळी करायची अजून गाऊन टाकत एका ताईसाहेबांचं गाऊन पण टाकायचं त्याचं ताईसाहेब तुमचं गाऊन आज टाकते मी 2 गाऊन आहेत त्याचं आणि ही आमची डुचकी आहे ना हो का आता शिक मेहंदी लावली केसाला बाहेर निघली तीच काहीतरी थापलं होतं ना टकुऱ्याला आणि ही गाऊनवाल्या ताईसाहेबांचं एक कॅरी बॅग आण ग दिदा ही तूच घडी घालून आण मला काही घडी घालता येत नाही किती सुंदर आहे बघितलं ना बघा तुम्ही म्हणता नुसतं फोटो दाखवते आणि गाऊन तर काय टाकी ना आवं मला व्हाय नाही सवड मी काय करू ती एक गाऊन घेऊन घड्या घालून बाया आणि फाटदिशीर नाही येत काय करतात तुम्हाला दाखवते तोवर आई ग चला याय नाही मला ती वलं नाही ना सगळ्या बतरवळ्या लोंबत होते तेव्हा काही इकडं बांधल्या काय तुम्हाला सांगायचं 2 गाऊन लागते तर मला रोज संध्याकाळी झोपताना एक दिवसभर एक नाही तर सगळ्या डोळ्यात जाते मिरची पावडर इकडं ताईंनी घमेली सगळी घासून पालथी घातल्यात मोकळी झालेली तिकडं चाळण ही तो का अजून काहीतरी चाललंय त्यांचं ती पण दाखवते तुम्हाला सांडगं इथं वाळतात इथं आणि आमच्या ताईचं काय चाललंय खजूर लाडू डिंकाचे लाडू दाखव शेंगदाण्याचं लाडू केलेलं तोपर्यंत आम्हाला सध्या लाडू काय सुसून द्यायना इथं हो का पोरांची शाळा कुठल्या पोरं नाहीत खात पेशंटच लय झालं तर ती कुठनं काय माहिती डिलेव्हरीची ह्याची ना आता हा पूर्ण डबा आहे ना मैत्रिणीनो हा खजुरीच्या खारीकच्या लाडूचा आहे आणि ती सकाळी दिलतं का नाही ती गिरणीवाल्या ताईंना त्यांनी अजून 1 किलो मागितल्यात म्हणतात त्यात लय भारी झालं लाडू आताच डिंकाचं लाडू दिलतं हां मैत्रिणींना आता हे काही शेंगदाण्याचं भरायचं तर इथं आणि आज अजून आणायचं तर इथं ह्यातमध्ये आता जेवढ्यांचं बसतं हो का शेंगदाण्याचंच लाडू इथं हो का बघा कुठे गेलं ग बाया हो का शेंगदाण्याचं लाडू लाडूच आहे सारं दिसतंय का लाडू एनर्जी येते असू दे आता मसाला तुम्ही म्हणता कुठं गेलं पण ठेवलाय का आव तेव्हा का तिकडं सगळं गोदामात मसालाच आहे आमचा आम्ही 150 किलो केला या कारण का मग सगळं एका दिवशी म्हणल्या उरकत नाही आता उद्या आज दिवसभर लाडू केलं का नाही उद्याच्याला परत 150-200 किलो मसाला उद्या करायचा आहे ही मसाल्याचीच मिरची कुटून ठेवली ही जी आहे ना ती ही मसाल्याची मैत्रिणीनो आणि ही आहे ती मिरची पावडरची आहे आणि तिकडं सौद्याचं सामानाची 3 गठुडी 30-60-90 बरोबर आता
मी ही करते. हे आहेत ना तिळाचे लाडू. इथं एका ताईसाहेबांनी ना तिळाचे लाडू मागवले होते, तर ताईसाहेब हे तुमचे तिळाचे लाडू. आम्ही नाही करत. 5:30 वाजल्यात आहे, त्या 4 वाजल्यापासून एवढं सगळं पार्सल पॅकिंग केलं. आणि ह्यातमध्ये आहे ना मैत्रिणींनो लाडू वगैरे आहेत. बॉक्स दिसतोय ना तुम्हाला, उंदरं करंटतेत आणि त्याच्यामुळं मग काय काय वेळेस जास्त लाडू असले का नाही जास्त, तर मग मी असं पॅकिंग करते. थोडं पॅकिंग केलं. आता हे नाही म्हणलं ना तरी काय काय ताईसाहेबांचं 3-3 किलो आहे, काय काय ताईसाहेबांचं 5-5 किलो आहे, काय काय ताईसाहेबांचं 4 किलो, कोणाचं 1 किलो, असं 30 किलो असेल हे. आणि अजून बरंच राहिले. परंतु काय झालं, आता ह्या ताईसाहेबांचं टाकायला ना मला माझ्याकडं लाडू वगैरे शिल्लक नाहीत. लाडूचे वगैरे जास्त राहिलेत पार्सल, ते पण दाखवते तुम्हाला. मध्ये एक ॲड्रेस राहिलाय हो का. हे लाडूचे पार्सल आहेत. आता हे 2 किलो डिंक लाडू येतात ताईसाहेबांचे. इकडं 1 किलो खोबरं खिस आहे, इकडं लोणचं 2 किलो ताईसाहेबांचं आहे, इकडं शेंगदाणे लाडू 1 किलो आणि खजूर लाडू अर्धा किलो, इकडं शेंगदाणे लाडू, खोबरं खीस, धना पावडर आणि जिरं असे मोठे मोठे. इकडं सांडगे 1 किलो, सांडगे वाळा ना तर त्याच्यामुळं. इकडं शेंगदाणे लाडू 1 किलो, डिंक लाडू 1 किलो, खजूर लाडू अर्धा किलो, ड्रायफ्रूट लाडू खोबरं खीस अर्धा किलो, इकडं गुळ 2 किलो, गुळसुद्धा विकते काय सांगायचं. इकडे शेंगदाणे लाडू 1 किलो आणि इथं हे डिंक लाडू आणि सांडगे 1 किलो. तर असं एवढं पार्सल अजून राहिलं आहे आणि लाडूंचा एंड झालेला आहे आपल्या. चला आता माझा अवतार दाखवते मी. आणि आता माझं घड्याळ चालू केल्यापासून मी तुम्हाला घड्याळ दाखवते. काय गाय मला काय म्हणायचं झालं की नाही आभाळ शांत. पप्पाला येऊ नको येऊ नको होऊन दे. बरं आता दादा येईन पार्सल न्यायला, मी चालले आहे मला. आता माझं सगळं काम झालं. 5:30 वाजल्या. ताई गेल्या घरी. हा प्रज्वल भाई यायचं आहे, मी जाते. कुरिअरवाल्या मॅडमला फोन केला. देवाचं दिवाण तिला. मला चहा प्यायचा होता. चहा करते का पते? कॉपी कर. बघा नाही म्हणते का नाही. अहो काय सांगायचं तुम्हाला, काम करून सुद्धा खायला देत नाही ती. माझा नंबर घ्या मैत्रिणींनो, 9657480033. किती नंबर आहे माझा? 9657480033. मी जाती व्यायाम करायला. ही माझ्या आधी निघाली आहे बघा. इतके दिवस जी मुतानी पडली होती, कुणी जात नव्हतं, आणि आता माझ्या बी आधी. रुबी झोपली बाहेर, तिला आतमध्ये ठेवावं लागल, नाही तर मांजरांपासून तिला धोका आहे. आणि काय झालं माहिती आहे का, माझा हात लागला डोळ्याला हो का. ह्या अशी आग झाली का डोळ्याची, मसालाच गेला डोळ्यात माझ्या. तुम्ही म्हणता बघती एकीकडं बोलती एकीकडं, काय चित्र जाग्यावर नसतं. काय झालंय तुम्हाला खरं सांगू, खोबऱ्याचा खिस आहे ना, खोबरं मिळत नव्हतं, खोबरं झालंय महाग. आता मी खोबरं खिस विकते 300 रुपये किलोनी, पण तुम्हाला माहीत असेल घ्यायलाच आता जवळजवळ 270 रुपये 280 रुपये बॅग घेतली तरी बसतंय तसं किलो. आणि ती घेऊन बी त्यातमध्ये काय होतंय, पावसाळा चालू आहे त्याच्यामुळं ना 2-3 किलो खराब निघतंय. मग घ्यायचं कसं आणि इकायचं कसं डोकं चालत नाही माझं. लय वाईट आहे. आले गोळाले ऑर्गॅनिक गोळाले राम. तुमचं दाजीला ना घ्या कामाला ठेवलंय या. 2 घ्या गोळ. हे कशाचा लाडू? शेंगदाण्याचे लाडू. पट्टीचा आणला का? चला. आणि सकाळ सकाळ तुम्ही म्हणता ना का हे काय चाललंय. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळच्या 7:30 वाजलेत आणि परत 5 किलो शेंगदाणा आणल्यात इथं. पोराची शाक साळाची. हा चला. आणि खोबऱ्याची गोणी कितीला झाली? खोबरं मैत्रिणींना जागेवर होलसेलला 300 रुपये किलो झालंय. 4,500 रुपयाला 15 किलो. हा म्हणजे जागेवरती. लेकराला ड्रेस सांग. येस. लय ताण आहे. शाकन ही अजून बुटन बेल्टन दरवर्षी नवीन असते. आता मला ही 2 घ्यावं लागते ना आपल्याला. म्हटलं एवढा आठवडा वापर, पुढच्या आठवड्यात दुसरा घेऊन. त्याचा संसार सरपंच. आणि शेंगदाणे दाखवा ना कसले कांगवा
हे तुम्हाला एकदा दाखवलं का नाही मैत्रिणींनो? हो का, एक सुद्धा त्याला हे नाही, ही काढा की कुबाट नाही. सरा बरं. ही पायपुसणी काल धुतलेली मी. हे शेंगदाणे येतं 5 किलो आणले परत ना, कारण का 8 किलोची ऑर्डर पडली मला परत. मग 5 गुळण ही टाकला की बरोबर 8 किलो होते. तर हां, घ्या तिकडं, पैसे देऊन आणले. पैसे देऊन आणले तिथं.